गांधी जयंती के अवसर पर कर्नाटक से आए सैकड़ों डोम्बारा घुमंतु समुदाय के नेताओं ने विपक्ष के नेता राहुल गांधी को पत्र लिखकर कर्नाटक सरकार द्वारा लागू किए जा रहे अनुसूचित जाति के आंतरिक आरक्षण में अपने साथ हुए भेदभाव को दिल्ली के जंतर मंतर से उठाया है। आज दशहरे के अवसर पर समुदाय के व्यक्ति रामायण के किरदार के रूप में जंतर मंतर पहुंचे थे। समुदाय का कहना है कि वे पारंपरिक रूप से चाक पत्थर की कलाकृतियां, डोसे हंचू और पद्दीना हंचू जैसी वस्तुएं बनाकर जीविका चलाते हैं, लेकिन आरक्षण की वर्तमान व्यवस्था में उन्हें उन्नत जातियों के साथ शामिल कर दिया गया है। इस वजह से वे आरक्षण से वंचित रह जाएंगे। समुदाय ने आरोप लगाया कि सरकार ने खाना बदोशों को बंचारा, भोवी, कोरमा और कोराचा जैसी जातियों के साथ मिलाकर केवल 5% आरक्षण दिया है, जबकि सरकारी सर्वेक्षणों और डॉक्टर एच.एन. मोहनदास समिति की रिपोर्ट के अनुसार डोम्बारा घुमंतु जाति को संवेदनशील व अति संवेदनशील जातियों की श्रेणी में अलग पहचान मिलनी चाहिए। नेताओं ने राहुल गांधी से हस्तक्षेप कर कर्नाटक सरकार को सिफारिश करने की मांग की है कि डोम्बारा घुमंतु समुदाय को अलग से 1% आरक्षण प्रदान किया जाए, ताकि समुदाय को शिक्षा, सरकारी नौकरियों और राजनीति में न्याय मिल सके। इस बाबत समुदाय के लोगों ने विपक्ष के नेता राहुल गांधी को एक ज्ञापन सौंपा है। ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದೆ ನಾವು 1% ಒಳ ಮೀಸಲಾತಿಗಾಗಿ ಅಲೆಮಾರಿಗಳು ನಾವು ಇಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದೆ। ಯಾವ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದಂತೆ ನಮಗೆ 1% ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದೇ ಆದೇಶದಂತೆ ನಮಗೆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ, ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ರಿ। ನಾವು ವೇಷಭೂಷಣ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ವಂಶ ಪಾರಂಪರ್ಯದಿಂದ ನಾವು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲೆಯನ್ನು, ನಮ್ಮ ಜಾನಪದ ಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಇದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಮುಂದೆ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದೆ। ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ಗಾಗಿ, ನಾವು ಉದ್ಯೋಗಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ಲೇಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ 2000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಾಟಿ ಬಂದು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ। ಏಕೆಂದರೆ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು 1% ಮೀಸಲಾತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಗಲಿ ಭಾಷಿಗರು ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದ ಅಗಲಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅಲೆಮಾರಿಗಳು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಸೌಲಭ್ಯಗಳಿಲ್ಲ, ಅಧಿಕಾರಿಗಳ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ 1% ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅಲೆಮಾರಿಗಳು 2000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇಂದ ದಿಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಬೇಕು ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ। ಜೈ ಅಲೆಮಾರಿ, ಜೈ ಭೀಮ್। मेरा नाम कुशाय हबली, गदग डिस्ट्रिक्ट, कर्नाटक। अच्छा, आप क्या मांग लेके यहाँ पे आ जाए? हम इधर दिल्ली के आने के लिए बोले तो हम कर्नाटक गवर्नमेंट से 1% रिजर्वेशन नहीं मिला, इसलिए में हमको बहुत नष्ट हो गया। क्या बोले तो हम गरीब लोग है, बोले तो वो 59 कास्ट है। किनको रिजर्वेशन नहीं मिला? हमको वो बड़ी बड़ी समाज के साथ हमने ज्वाइन कर दिया, इसलिए में ज्वाइन कर दिया, इसलिए में हमको उसका साथ फाइट करने का नहीं जाएगा। कम्युनिटी में कितने 59 कम्युनिटी, कितने लोग? 5 लाख से आप लोग? हम बहुत दिन से बोले तो बहुत दिन से डिमांड करने हैं, बट कर्नाटक गवर्नमेंट इधर तक हमको माना नहीं किया, इसलिए मैं हमको राहुल गांधी की बेटी करने के लिए आया। हम मेरा नाम रामू है सर, मैं कर्नाटक से है। बट क्या है, ऐसा नहीं सर, अभी थोड़ा बहुत ज्यादा गरीब बोला है इधर। वो कर्नाटक में ये क्या है कम्युनिटी का, वो सिल्लेकत बोलता है, सिंधूर बोलता है, चन्नदास बोलता है, दोम्बर बोलता है, बुड़गजंगम बोलता है, सुड़गार सिद्धू बोलता है। बहुत क्या है सर, एकदम ज्यादा गरीब लोग का है सर, ऐसा प्रॉब्लम है सर। मेरा डिमांड क्या है, अरे 1% दिए तो 1% मतलब अरे 800 सीट मिलता है। इफ आई एम एजुकेटेड और माई सन्स दे कैन बी लेटर एंड देन दे विल हैव अ गुड। बट क्या है, मेरा बैकग्राउंड शिक्षण नहीं सर, अरे क्या है शिक्षण नहीं, वो राजकीय ये पावर नहीं, ऐसा प्रॉब्लम है। सो बट दिस इज नॉट गुड। द प्रायोरिटी हैज गिवन टू द कमिटी व्हाट नागमोहन दास हैज गिवन टू। Nagamon has given to the very positive, but that has not given to for the government. So that is we are sad, and we came for the Delhi. It's not normal, sir. Chinnaraja from Karnataka state, Ballari district.
मेरा our का main intimation is main का target is we want a 1% of internal reservation of a in scheduled caste. So सुप्रीम कोर्ट आदेश का हो गया इन शेड्यूल कास्ट में डिवाइड का A B C D E which peoples are there very poor peoples in that peoples will be first point out then given a reservation. So who are there very poor people, who are there economically weak, who are there educationally weak, who are there in politically, socially. So who are there to find out when was find out to declaration of given a 1% reservation in that reservation to automatically come of a rise in social equality. So Dr. Baba Saheb Ambedkar को बोल तो सेम हो गया. So in that region Nagmohan Das justice we given of a 1% internal reservation already given. So but in my government will be 1% reservation in scheduled caste of Alamari means nomadic tribes peoples. So 1% will be that will merge to have a Banjara, Koracha and Bovi. So that is very big peoples, very big community in Karnataka. So in merge ho gaya, we separating is there in Nagmohan Das, but government will be merge ho gaya. So very very difficult and very to more. How many people suffering in your community? In my nearby is as a Nagmohan Das community 5 lakh to 32,000, but as a particular is there nearby 7 lakh is there in Karnataka. Nomadic tribes people are there in Karnataka states. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಆಗಸ್ಟ್ 19 ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ನಮ್ಮ 59 ಜಾತಿ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಬಹುದೊಡ್ಡವಾದಂತಹ ಒಂದು ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಎಸಗಿದೆ. ಜಸ್ಟಿಸ್ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ರವರು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದಂತೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಏನ್ ನೀಡಿತ್ತು, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಯಾರು ಹಿಂದುಳಿದವರು, ಯಾರು ನಿರ್ಗತಿಕರು ಅವರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೊದಲನೇ ಆದ್ಯತೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿತ್ತು. ಅದರ ಅನ್ವಯ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನ ಜಸ್ಟಿಸ್ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು ಪ್ರವರ್ಗ ಎ ರಲ್ಲಿ 59 ಅಲೆಮಾರಿ ಜಾತಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ 1% ಅನ್ನು ನೀಡಿದ್ದರು. ಆದ್ರೆ ಘನ ಸರ್ಕಾರ ಆಗಸ್ಟ್ 19ರಂದು ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಒಂದು ಓಲೈಕೆಗಾಗಿ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆಗಾಗಿ ನಮ್ಮನ್ನ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಮರಣ ಶಾಸನ ಬರೆದಂತಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮರಣ ಶಾಸನವು ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಸುಮಾರು 45 ದಿನ 45 ಡೇಸ್ ಅಹೋರಾತ್ರಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮೇ ಕರ್ನಾಟಕದ ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ನಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ದೆಹಲಿಗೆ ಬಂದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಸ್ವಾಮಿ ನೀವು ಜೂಡೋ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಅನುಕಂಪದ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ರಿ. ಈಗ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಸುಮಾರು 2,000 ಸಂಖ್ಯೆಯ ಜನರು ಈ ಒಂದು ಜಂತರ್ ಮಂತರ್. प्राइम टाइम हिंदी से अर्जुन सिंह की रिपोर्ट।